बसलेले माझे सगळे विद्यार्थी बांधव भगिनी, तुमचं अभिनंदन करायचं आहे की मला वाटतं पहिल्याच अशा उपक्रमामध्ये आपल्या श्रीरामपूरकरांनी मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला, म्हणून मनापासून आपलं सुद्धा मी अभिनंदन करतो. मी आज प्रतिज्ञा करतो की हातात घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता पूर्ण जे हजारो विद्यार्थी हे सगळे चाललेले आहेत, तर स्वतः पालकमंत्र्यांनी या ठिकाणी प्रशासनाबरोबरच पूर्ण ट्रॅफिकची व्यवस्था असेल, त्यांना दिशानिर्देश असेल, त्यांना सूचना असेल, नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी स्वतः पालकमंत्री आज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपली भूमिका आणि आपली जबाबदारी बजावताना आपण पाहत आहोत.
जन जन का एक ही नारा, नशामुक्त हो देश हमारा। जन जन का एक ही नारा, नशामुक्त हो देश हमारा। या अभियानाचं काय वाटतंय की याच्यामध्ये या अभियानातून सुधारणा होईल का मुलांमध्ये मुलींमध्ये? आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलाय। आता आता सगळ्यांची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी नशामुक्ती करावी, सिरियसनेस घ्यावा। आजकाल तरुण पोरं नशामुक्तीमुळे आपल्या शरीराला पण काही दृष्टीने हानिकारक होऊ शकतं। आज तुमच्या वयामधले ज्या मुलं शिक्षण घेत आहे, श्रीरामपूरमध्ये असेल, बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, यांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि आम्ही एकच संदेश देऊ की आपण आपलं अजून वय कमी आहे आणि वय कमी असलं काय नसलं काय पण आपण नशा
झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स आम्ही खूप सिरियस घेतलेला आहे. आम्ही श्रीरामपूरला ड्रग्स दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. त्यासाठी तुम्ही पण सहकार्य कराल. नक्कीच.